आजचा जो बायोटा आहे तो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मुलीचा आहे. मुलीचं वय थोडंसं जास्त झालेलं आहे आणि यांच्या अपेक्षा सुद्धा बऱ्यापैकी साधारण आहेत. विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका. यांच्या अपेक्षा बारकाई नाही का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षेत बसत असेल, तुम्हाला स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. अजून एक विनंती आहे की व्हिडिओच्या कोपऱ्यावरती तुम्हाला एक व्हिडिओ नंबर दिसत आहे. तो व्हिडिओ नंबर तुम्ही आठवणीने सांगत चला, जेणेकरून तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडलेला आहे ते आपल्या ऑफिसमध्ये लगेच लक्षात येऊन जाईल. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. मुलीचे जन्मवर्ष आहे 1986. उंची मुलीची 5 फूट 4 इंच आहे. मुलीचं शिक्षण BA झालेलं आहे, बॅचलर इन आर्ट्स. त्यासोबतच मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण अशी त्यांची फॅमिली आहे. मुलगी कुटुंबासोबत गावीच राहत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्याने आणि सुरुवातीला थोडंसं जास्त अपेक्षा असल्याने आज या मुलीचं लग्नासाठी थोडासा उशीर झालेला आहे आणि मुलीचं वय थोडंसं जास्त आज वाढलेलं आहे. तर यांची अपेक्षा काय आहेत ते आपण पाहूयात. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलाचं जे मूळचं गाव आहे ते सोलापूर किंवा पुणे जिल्ह्यातील मुलाचं कोणतंही मूळचं गाव असावं. मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं. तो मुलगा व्यवसाय करत असेल तरीही चालेल किंवा एखादा मुलगा चांगली नोकरी करत असेल असंही स्थळ त्यांना चालेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या गोष्टीसाठी मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला म्हणलो की यांच्या अपेक्षा बऱ्यापैकी साधारण आहेत, ते म्हणजे यांना ग्रामीण जरी भागात मुलगा राहत असेल तरीही यांना चालत आहे किंवा एखादा मुलगा शहरात राहत असेल तरीही त्यांना चालत आहे. कारण हल्ली ग्रामीण भागात राहणारा मुलगा पाहिजे अशी म्हणणारी स्थळं खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. वरून व्यवसाय करणारा मुलगा पाहिजे असंही म्हणणारे स्थळं खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेलं आहे की यांच्या अपेक्षा बऱ्यापैकी साधारण आहेत. त्यांची अजून एक सर्वात महत्वाची अपेक्षा आहे की मुलाला किमान 8 ते 10 एकर एवढी तरी शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. वरून आता काही लोक म्हणतात की मुलीकडच्यांना तेवढी शेती आहे की, तर हो, मुलीकडच्यांना 20 एकर त्यांचे बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे यांची अपेक्षा आहे की त्या मुलीला, यांची जी बहीण आहे तिच्या घरात जाणार असेल तिच्या वाटणीला किमान 8 ते 10 एकर एवढं तरी क्षेत्र यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईकांमधील कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल, त्याचंही काही ना काहीतरी कारणामुळे लग्नासाठी त्याला विलंब झालेला असेल. आज बरीच ग्रामीण भागात अशी मुलं आहेत की ज्यांच्यावरती कमी वयामध्ये जबाबदारी पडलेली असते किंवा काही ना काहीतरी कारणामुळे, व्यवसायामुळे किंवा अन्य काही कारणामुळे कुटुंबात कोणीतरी आजारी होतं. त्या कारणास्तव अशी अनेक प्रत्येकाची विविध कारणं आहेत. किंवा सुरुवातीला स्थळं आली, ती स्थळं नाकारली, पण आज स्थळं येत नाहीत. अशी प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत आणि आज बरीच ग्रामीण भागात मुलं आहेत की ज्यांची लग्न रखडलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर आठवणीने तुम्हाला हे स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तरच नाव नोंदणी करा. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट की अशी स्थळं ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. अशी स्थळं सारखी सारखी येत नाहीत. त्यामुळे ही तुमच्यासाठी एक आलेली सुवर्ण संधी आहे. जरी तुम्ही आपल्या वधूवर केंद्रात नाव नोंदणी केली तरीही असं स्थळ लगेच येईल का याची खात्री अजिबात देता येत नाही, कारण अशी स्थळं खरंच खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. कारण आज समाजामध्ये मुलींची शिक्षण खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत. मुलींच्या अपेक्षाही त्या पद्धतीमध्ये वाढलेल्या आहेत. किंवा एखादी मुलगी जरी आपल्याला कमी शिकलेली सापडली तरी प्रत्येक मुलीची अपेक्षा असं नसते की तिलाही कमी शिकलेला हवा आहे. आणि वरून त्याहून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात राहणारा मुलगा असावा. अशा अपेक्षा असणारी स्थळे खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे नावनोंदणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याकडे पेशन्स हवे आहेत, आपल्याकडे संयम हवा आहे. नावनोंदणी केली म्हणजे आपलं झटदिशी लग्न होईलच का हे सांगू शकत नाही. थोडंसं जरी तुमचं लग्न उशीर झालेलं असेल तरी काही गोष्टी अशा आहेत आज समाजामध्ये तशी स्थळं तुमच्यासाठी मिळते, ती स्थळं कमी उपलब्ध असल्याने थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवूनच स्थळं पाहत राहिली पाहिजे. योग्य स्थळ येण्याची आपल्याला वाट पाहिली पाहिजे आणि मगच प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला त्यानंतर जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करायला आम्ही तुमच्यासोबत आहोतच. फक्त आम्ही ह्या गोष्टी सुरुवातीला सांगतोच, पण तुमच्याकडून आम्हाला ते सहकार्य अपेक्षित आहे. पण जी मुलं मुली उच्च शिक्षित आहेत त्या मुलांसाठी मुलींसाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळ उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे आपल्या वधूवर केंद्रामध्ये माहिती घ्या आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं तर नाव नोंदणी करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.